कवी वसंत बापट लिहितात, रायगडाच्या माथ्यावरून आज उठे ललकार, सिंहासनी शिवराय बैसले, झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार. आणि छत्रपती शिवरायांच्या समकालीन असलेले कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या सभासद बकरीत असं म्हणतात की या युगी पृथ्वीवर म्लेंच वादशहा, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. खरंच मंडळी, ही गोष्ट सामान्य झाली नाही, ही अक्षरशः असामान्यच गोष्ट होती. ही गोष्ट होती शिवरायांचे छत्रपती शिवराय होण्याची, ही गोष्ट होती शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 6 जून 1674 रोजी राजधानी रायगडावर 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर शिवाजी महाराज विराजमान झाले. आरंभ झाला एका नव्या युगाचा. ही एका सुवर्ण युगाची नांदीच जणू होती. खऱ्या अर्थानं राज्याभिषेक शक सुरू झालं. शिवराय शककर्ते शिवराय झाले. याच अनुषंगानं या ऐतिहासिक घटनेचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. शिवराज्याभिषेक, भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या ग्रंथाचे संपादक, इतिहासाचे, तत्वज्ञानाचे, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर आपल्या सोबत आहेत. मोरे सर, मी आपलं स्वागत करतो या संवाद सत्रामध्ये. सर, शिवराज्याभिषेकाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आणि हा एक सुंदर ग्रंथ आपण संपादित केलाय, शिवराज्याभिषेक, भारताच्या इतिहासातील असामान्य घटना. या ग्रंथाचे संपादक आणि प्रस्तावनाकार स्वतः डॉक्टर सदानंद मोरे सर आहेत. सर, पहिलाच महत्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की असं म्हणतात की स्वयमेव मृगेंद्रता, म्हणजे जंगलाचा जो राजा असतो सिंह, त्याला इतर प्राण्यांकडून स्वतःचा अभिषेक करून घेण्याची गरज नसते. तर छत्रपती शिवराय म्हणजे शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तर त्यांना स्वतःचं राजे पण सिद्ध करण्याची, राज्याभिषेकाची आवश्यकता मुळात का होती? फार चांगला मुद्दा आहे सुरुवात करण्यासाठी आपल्या चर्चेची. जंगलामध्ये सिंह राजा म्हणतो आपण आणि त्याला अभिषेक करावा लागत नाही, स्वयमेव मृगेंद्रता असते त्याच्यामध्ये, ही गोष्ट खरी आहे. हो, पण त्याचं कारण असं आहे की जंगलामध्ये जंगलचा कायदा असतो. हो. बरोबर आहे. अगदीच. तसं माणसांचं नाही ना. माणसांमध्ये खरोखर ज्याला आपण कायदा म्हणतो, म्हणजे कायदा म्हणजे परंपरा, रूढी, प्रथा, संकेत, हो, या आपल्या संस्कृतीमधून ज्या घटना निर्माण होतात, ज्या गोष्टी निर्माण होतात, त्यांच्या चौकटीतनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि त्या चौकटीत नुसती मृगेंद्र तर चालत नाही, अंगी असो. त्यासाठी त्याच्यावरती एक शिक्कामोर्तब व्हावं लागतं. त्याला आपण राज्याभिषेक म्हणतो. बरोबर. तर शिवाजी महाराज नक्कीच स्वयमेव मृगेंद्र या कॅटेगरीत मोडणारे होते. पण शेवटी आपला माणसांचा व्यवहार असल्यामुळं ते तसे आहेत याच्यावरती आपल्याला कुठल्या तरी एका संस्थेकडनं, कुठल्या तरी काय म्हणूयात त्याला, रिच्युअल मधनं, परंपरेतनं अशी एक मान्यता, अधिमान्यता शब्द आहे बघा, अधिमान्यता, हा, ती असण्याची गरज होती. म्हणून त्यांना तो राज्याभिषेक करावा लागला. बरोबर, असा मुद्दा आहे तो. आणि सर, राज्याभिषेकाची तत्कालीन जी परिस्थिती होती, राजकीय जी परिस्थिती होती, म्हणजे शिवरायांच्या समकालीन काही सरदार होते, औरंगजेबाचं एक राज्य होतं, तर त्या पार्श्वभूमीवर राज्याभिषेकाची आवश्यकता काय होती? आणि हे सांगायला पाहिजे मला की, आणि हे बहुतेक लोकांना माहिती नाही की महाराष्ट्रासाठी राज्याभिषेक ही गोष्ट नवीन आहे. हो, महाराष्ट्रासाठी शक करता ही गोष्ट नवीन आहे. शिवाजी महाराज त्या मालिकेत जाऊन बसले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर शककर्ता जो झाला, खऱ्या अर्थाने ज्याला शककर्ता म्हणता येईल, हो, तो महाराष्ट्रातला. बरं. शालिवाहन. विक्रम हा त्याच्या अगोदरचा आहे, शालिवाहनाच्या अगोदरचा आहे. म्हणजे विक्रम म्हणजे आधी युधिष्ठिर शककर्ते आपण जर पाहिलं तर, हो, युधिष्ठिर, हो, नंतर विक्रम, हो, नंतर शालिवाहन, हो, आणि नंतर शिवाजी महाराज. बरोबर. तर 2 शककर्ते महाराष्ट्रातले, शालिवाहन आणि शिवाजी महाराज. म्हणजे महाराष्ट्रासाठी शककर्ता असणं आणि राज्याभिषेक ही गोष्ट नवीन नाही. खरं तर कालगणनाकर्त्यांनी एका गोष्टीकडं दुर्लक्ष केलं असं माझ्या नंतर लक्षात आलं. म्हणजे आपण ज्यावेळेला एक पुस्तक लिहित होतो तेव्हा हा मुद्दा माझ्या डोक्यात नव्हता. नंतर मला समजला. तो मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे असा आहे की युधिष्ठिर म्हणजे कोण? युधिष्ठिर म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळामधला. हो. आता श्रीकृष्ण हा किंग मेकर, नॉट ओनली सगळं, परंतु श्रीकृष्ण स्वतः कधी गादीवरती नाही बसला. काय कारण असेल ना, त्यांनी इतरांना राजेपद दिलं.
जसं इथं युधिष्ठिराला आणि त्या युधिष्ठिराच्या नावाने शक निर्माण झाला. हम्म. तसं आपणाला श्रीकृष्णाच्या अगोदरचा जो अवतार म्हणजे प्रभू रामचंद्राचा, हो. रामचंद्राबद्दल असं नाही म्हणता येत. रामचंद्र स्वतः राजे झाले आणि रामचंद्राचा अभिषेक झाला, हो. राज्याभिषेक झाला. बरोबर. तो करायचं आधीच ठरलं होतं नाही का. मग ऐन वेळेला ती कैकई, मंथरा, हो. ही कथा माहितीये. कैकई म्हणाली नाही माझ्या मुलाला करायला पाहिजे राज्याभिषेक आणि त्याला जाऊ देत मग वनवासाला. हम्म. हम्म. तर तो अयोध्येत काय होऊ नाही शकला आणि भरतानी स्वतःला नाही राज्याभिषेक करून घेतला. भरतानी रामाच्या पादुका सिंहासनावरती ठेवून राज्य केलं. मग रामाचा अभिषेक झाला कुठे राज्याभिषेक, हा प्रश्न मी विचारतो तुम्हाला. रामाचा अभिषेक महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रात. एक ही महत्वाच्या गोष्टी आहेत या लोकांच्या लक्षात कशा. म्हणजे राज्याभिषेकाची परंपरा सुद्धा महाराष्ट्राला नवीन आहे. बरं. हे राज्यकर्तेच अशा पद्धतीने इथे निर्माण होऊ शकतात ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे हो. फार वेगळा मुद्दा आहे आणि हे तुम्हाला कुठे मिळेल. ते अभिषेक नाटक वगैरे भासांच्याकडनं हो. येतं. झालं असं माहिती का की प्रभू रामचंद्र वनवासामध्ये इथे आले महाराष्ट्रात दक्षिणेत वगैरे वगैरे. नंतर रावणानं सीतेचं हरण केलं, त्याला लंकेत घेऊन गेला. मग रामचंद्र तिकडे निघालेत रावणाचा बंदोबस्त करून सीतेला सोडवण्यासाठी वगैरे. हे इथपर्यंत माहिती आहे आपल्याला. तर ते तिकडे गेलेले आहेत लंकेत रावणाचा बंदोबस्त करण्यासाठी आणि सीतेला आणण्यासाठी. हे भरताला कळालं हम्म. अयोध्येत हम्म. आणि भरताला वाटलं की रामाला एकट्याने कसं काय आपण सोडून चालेल ना, बरोबर. म्हणून आपण मदत करायला गेली पाहिजे. म्हणून तो सैन्य घेऊन आला बरं. लंकेत जायला. अच्छा. पण इन द मीन टाईम रामाने रावणाचा कार्यक्रम करून टाकला आणि सीतेला घेऊन भारतात यायला निघाले. हम्म. आणि ते महाराष्ट्रात परत नाशिक परिसरामध्ये आले तोपर्यंत भरत इथे येऊन थांबला. भरताला त्याची गरजच नाही पडली की तिकडे जाऊन लंकेत जायचं, रामाला मदत करायची. हो. हो. मग त्यांची इथे गाठ पडली आणि भरताला असं झालं होतं की कधी एकदा आपण आपल्या डोक्यावर तो ओझं उतरवतो आणि रामाला अभिषेक करतो राज्याचा. हम्म. 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 तर आता महाराष्ट्रातून तिकडे जायचं परत अयोध्येला, त्याला वेळ लागला असता. तेवढं थांबायची तयारी नाही. भरताने रामाला महाराष्ट्रामध्ये राज्याभिषेक केलेला आहे. कुठे महाराष्ट्रामध्ये? नाशिक परिसरामध्ये, पंचवटी. बरं. पंचवटी परिसरामध्ये. बरं. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला तशी ती परंपरा आहे असं. हा, तिथं आपल्याकडे राज्याभिषेक करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये फार जुनी आहे. अगदीच. हा, फक्त मधल्या काळामध्ये जी गडबड झाली हम्म. तो जो तुम्ही मुद्दा सांगत होता की राज्याभिषेकाची गरज का वाचली. महाराष्ट्रापुरतं सांगायचं म्हणजे 13व्या शतकापर्यंत इथे स्थानिक लोकांचंच राज्य होतं. हम्म. धर्माच्या भाषेत बोलायचं म्हणजे हिंदूंचं होतं. हो. जातीच्या भाषेत, प्रदेशाच्या भाषेत मराठी माणसांचं असं ते राज्य होतं. दरम्यानच्या काळात उत्तरेमध्ये हम्म. मुसलमानी सत्ता आली. सुलतान वगैरे हे सगळे कोणते जुना इतिहास माहिती आहे सगळ्या लोकांना, मी तो काही इथे सांगत नाही. हो. पण रामदेवराव यादव इथे राज्य करीत असताना अल्लाउद्दीन खिलजी, म्हणजे खिलजी घराणं तिथे होतं दिल्लीमध्ये, त्यांनी आक्रमण केलं आणि तो जिंकून टाकला. देवगिरीच्या किल्ल्यावरती त्याचा पराभव केला आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेतला. आणि दक्षिणेत जाऊन सुद्धा, म्हणजे दक्षिणेत ती राज्य होती होयसळांसारखी वगैरे, तीही त्यांनी बुडवली. आणि इथे धर्माच्या भाषेत सांगायचं म्हणजे इस्लामची सत्ता आली. दरम्यानच्या काळात ती फार दिवस टिकली नाही, म्हणजे खिलजीची सत्ता. हो. तिथे तुघलक आले. बरोबर. मोहम्मद तुघलक वगैरे वगैरे, तो इतिहास माहिती आहे. तुघलकांची फार काळ टिकली नाही, ती बहमनी लोकांनी घेतली. पण हे तिन्ही पहिले वंश मुसलमान धर्माचे आहेत. बरोबर. नंतर पुढे त्या सत्तेचे शक्ल झाली 5. पण दरम्यानच्या काळात एक आणखीन उठाव झाला. विजयनगरच्या लोकांनी केला तो, आणि तिथे ते हरिहर बुक्क एक स्वतंत्र राज्य त्यांनी निर्माण केलं. म्हणजे 5 अशा शाह्या वगैरे त्यांच्या 5 असताना सुद्धा. तर ते जर एक बेट सोडला आपण तर बाकी ही सगळी सत्ता ही इस्लामी सत्ता आहे, असा तो मुद्दा होता. मग इस्लामी सत्ता असल्यामुळे हिंदूंचा राजाचं काही कामच नाही ना. त्यामुळे हिंदू राजा नसेल तर हिंदू राजाचा राज्याभिषेक पण नाही. अगदी बरोबर. त्यामुळं ती जी राज्याभिषेक करण्याची प्रक्रिया होती, धार्मिक कर्म काढण्याची म्हणा फार, ती लुप्त झाली. आणि त्याचा पुढचा वाईट परिणाम काय माहिती का, की त्याच्यावरनं लोकांनी आता असं म्हणायला सुरुवात केली की क्षत्रियच नाही शिल्लक.
क्षत्रिय असते तर राजा असते ना. बरोबर. राजे तर कोण आहेत? राजे दुसऱ्या धर्माचे लोक आहेत. तर त्यांचं वर्गीकरण क्षत्रिय म्हणून नाही करतात. क्षत्रिय आपल्याकडच्या वैदिक व्यवस्थेतलं आहे, वर्ण व्यवस्थेतलं ब्राह्मण, क्षत्रिय, हो हो. वैश्य, शूद्र. मग क्षत्रियच राहिलेले नाहीत. हम्म. आणि आधार कुठला काढला? कुठल्या तरी पुराणामध्ये काही जे म्हटलं गेलं होतं, नंदांते, बरोबर. प्रसिद्ध ते वचन आहे की नंद घराण्याच्या नंतर कोणी क्षत्रिय राहिलं नाही. बरं. 2च वर्ण राहिले. कलौ आद्यंतयो स्थिती, कलियुगामध्ये. आता मुळात कलियुगाची कल्पना इतकी संदिग्ध आहे ना की नेमकी कधी, तोही मुद्दा सोडू आपण. परंतु आता क्षत्रियच जर नाहीत, त्यांना राज्यावरती बसवायची वेळ पण आपल्यावरती येणार नाही, तर मग राज्याभिषेक ते असले काय आणि नसले काय. म्हणून नंतरच्या काळातल्या ब्राह्मण धर्मशास्त्रकारांनी तो वर्णच बाजूला टाकला, गरज नाही आपल्याला. बरं. असं झालं ते. मग ते काय नाही, त्यांचं काय काम त्यांचं. मग त्यांची व्यवस्था कशी लावायची, त्यांना शूद्र करून टाकलं. हे लक्षात घ्या. म्हणजे अगदीच. म्हणजे ते असून अडचण नसून खोळंबा कशा नकोत ना मग असं होत असेल तर. म्हणून भारतात सगळीकडे इस्लामची सत्ता असल्यामुळं काही शास्त्रकारांनी अशी एक अफवा काढली की आता क्षत्रिय वर्णच राहिलेला नाही. बरोबर. असा तो मुद्दा आहे. तुमच्या प्रस्तावनेमध्ये कृष्ण नृसिंह यांचा काहीतरी उल्लेख आहे, पंडितांचा. हो, कृष्ण पंडितांनी अशी काही हो हो हो. म्हणजे ही अकबराच्या काळातली साधारणपणाची अशी गोष्ट आहे की त्यावेळेला एका झालेल्या शास्त्रीय चर्चेमध्ये त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे. बरं. आणि तो वाद झाला नंतरच्या काळामध्ये की ज्याच्यामध्ये गागा भट्टांचे पणजोबा, आजोबा होते ते, हे होते काय पणजोबा, की त्यांना ही भूमिका मान्य नव्हती. बरं. की कलियुगामध्ये फक्त 2च वर्ण राहिले, एक ब्राह्मण आणि उरलेले सगळे शूद्र. म्हणजे कोणत्या अर्थाने बघा, म्हणजे त्याच्यात गंमत कशी आहे की क्षत्रियांचं काम नाही, कारण क्षत्रियांचं राज्यच नाही. वैश्यांचं काय तुम्ही म्हणाल, सगळा व्यापार हा जो होता ना मुख्यत्वे, हा अरब व्यापाऱ्यांच्या ताब्यात त्या काळात गेला होता, आंतरराष्ट्रीय स्तरावरती. बरोबर. त्याच्या पुढे भारतातले वैश्य व्यापारी फारच म्हणजे किरकोळ होते. म्हणजे रिटेल वगैरे म्हणतो आपण तसं, अगदी अशा प्रकारचा. तर म्हणून त्यांचाही उपयोग नाही. अशा पद्धतीने त्यांनी तो समाज रचनेचा नवीन आराखडा मांडला. मग त्याला मान्यता दिली न देणारे एकमेव असे शास्त्राच्या याच्यामध्ये ते म्हणजे रामकृष्ण भट. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती का, की नाही, कलियुगामध्ये सुद्धा क्षत्रिय आहेत, पण कसे आहेत. आता ते साहजिक मुद्दा, तर एवढं सगळं आलं, काय म्हणत त्याला, आक्रमण आलं, क्षत्रियांचे पराभव झाले, त्यामुळे ते बिचारे कुठे कुठे कानाकोपऱ्यात आहेत. आणि जे आहेत त्यांचा सुद्धा संस्कारांचा लोप झालेला आहे. त्यांच्या संस्कारांचा लोप. हा, संस्कार म्हणजे कोणते मुख्य, की हे बा, आपली चतुर्वर्ण व्यवस्था जी होती ना, त्याच्यात 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर त्यातले पहिले 3 वर्ण जे आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, त्यांना द्विज म्हटलं जातं. म्हणजे ते सवर्ण. आणि चौथा जो वर्ण आहे शूद्र, तो अवर्ण. म्हणजे तो चौघात एक म्हणून चातुर्वर्ण व्यवस्था म्हणताना म्हणतो आपण, पण त्या चातुर्वर्ण व्यवस्थेत परत 3 वर्ण वेगळे आणि हा चौथा वेगळा. बरोबर. ते एका लेवलला नाही, तो द्विज नाही. तर द्विज याचा अर्थ ज्याचा 2दा जन्म होतो. बरं. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य याचा 2दा जन्म. म्हणजे काय, एकदा खरोखरचा जन्म आईच्या उदरातून जो होतो तो, आणि दुसरं त्याच्यावरती विशिष्ट संस्कार करणं त्या मुलावरती, अपत्यावरती. आणि तो संस्कार म्हणजे उपनयनाचा. त्याला त्या विशिष्ट मंत्राचा अधिकार प्राप्त होणं. बरोबर. उपनयन त्याला म्हणतो आपण मुंज आपल्या मराठी भाषेमध्ये. बरोबर. तर तो झाला तरच तो द्विज. शूद्राच्या बाबतीत हा प्रश्नच नाही, तो एक जाती, एकदा जन्म घेतो, म्हणजे तो द्विज नाही. ही व्यवस्था चालू झालेली. बरं. महाराष्ट्र पुरतं बोलायचं म्हणजे 13व्या शतकापर्यंत. हो. कारण यादव राजे होते ते क्षत्रिय होते, ते द्विजच असणार. वैश्य मंडळी होती. आता ज्या वेळेला हे इकडून लोक आले इस्लामचे, त्यावेळेला हा सगळा म्हणजे चक्रधरांच्या भाषेमध्ये सगळा अव्यवस्थितपणा, अस्ताव्यस्तपणा, अराजक हे झालं. त्यामुळे काही राहिलंच नाही ना शिल्लक. म्हणजे क्षत्रियांचं सुद्धा जे जण असायचे त्यांचं दुर्लक्ष झालं आपल्या कर्मकांडाकडे. करून करायचं काय, म्हणजे राज्यावरती जर बसणार नसतील तर उपयोग काय. तसं ब्राह्मणांचं नाही. ब्राह्मणांना उपनयन करायला लागायचं ते विद्येचं जतन करण्यासाठी. विद्या राहिली ना, ती काही कुठे गेली नव्हती. क्षत्रियांचं राज्य गेलं,
मग कशाला करायचं उपनयन? मग त्यांनी आळस करायला सुरुवात केली. ब्राह्मणांचंही दुर्लक्ष झालं. त्यामुळं संस्कार लोप. संस्कार लोप झाला. जन्मना जायते शूद्र, शूद्र हा संस्कारात द्विजोच्यते. बरं. ते संस्कार लोपले. संस्कार. त्यामुळं क्षत्रिय हे शूद्र प्राय झाले, शूद्र नाही झाले, शूद्रासारखे झाले. बरं. जर तुम्ही मनात आणलं तर त्यांचा उद्धार करू शकता. म्हणजे त्यांचं उपनयन करून त्यांच्यावर संस्कार करून त्यांना क्षत्रिय करू शकता. ही भूमिका कोणाची? गागा भट्टाच्या घरातल्या परंपरेची. गागा भट्ट कुठले? महाराष्ट्रातले. हा परत मुद्दा आहे. अगदीच. महाराष्ट्र कसा अग्रभागी आहे पहिल्यापासून. बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे भारतातले इतर पंडित क्षत्रियांना मोजित नसताना महाराष्ट्रातले पंडित त्याला मानतात. वा. आणि हे जे घराणं आहे पैठण मधलं, हे इथून तिकडे बनारसला गेलं. बरोबर. आणि त्यांनी फार मोठं नाव कमावलं. विशेषतः मीमांसा दर्शन ज्याला म्हणतो आपण, की जो संपूर्ण रिच्युअलिस्टिक विधी असतो वैदिक परंपरेमधला, त्याच्यामध्ये ते मास्टर हे सगळे लोक. ग्रंथनिर्मिती त्यांनी सगळी केलेली वगैरे व्यवस्थित. तर असे ते गागा भट्टाच्या घराण्यातले लोक, की ज्यांना म्हणजे आपल्या आजच्या भाषेत त्यांना आपण पुरोगामी म्हणू शकतो. त्या काळातले सुधारक म्हणू शकतो, की आम्हाला ही बुरसटलेली मत परंपरेतली मान्य नाहीत. त्याच्यामध्ये सुधारणा आम्हाला व्हायला पाहिजे असेल तर. म्हणून क्षत्रिय आहेत प्रच्छन्न अशा प्रकारचे. बरोबर. कुठे असं मत त्यांनी अगोदरच मांडलं होतं आणि ते गागा भट्टांना मान्य होतं. बरोबर. मग हे कुठं आलं? गागा भट्टाचे चुलते कमलाकर भट्ट त्यांनी शूद्राचार काहीतरी शिरोमणी असा एक ग्रंथ लिहिला. बरं. तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की क्षत्रिय लोक आहेत असं आमच्या आजोबांचं मत आहे. बरं. यांच्या फणजोबांचं. अच्छा. असं म्हणतात. पण मग शिवरायांनी राज्याभिषेक करावा ही प्रेरणा मुळात त्यांना कोणी दिली आणि त्याची राजकीय स्तरावरची आवश्यकता काय होती? आता तो मुद्दा असा आला की शिवाजी महाराजांनी काय केलं, की शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा म्हणजे शिवाजी महाराजांनी परिस्थितीचं संपूर्ण आकलन केलं. शिवाजी महाराजांचा जन्म इथे शिवनेरीवरती झाला. त्यांचं बालपण बरंचसं इथेच गेलं आणि त्यांचे वडील बंगलोरला मोठे जहागीरदार म्हणूयात, मनसबदार म्हणूयात, आणि फार मोठी प्रतिष्ठा, मोठं सामर्थ्य असलेलं, परंतु ते आदिलशहाचे सरदार. आणि त्याच्या अगोदर इथे निजामशहाचे म्हणजे अहमदनगरला. आणि तिथे त्यांच्या मनामध्ये फार महत्वाकांक्षा अशा प्रकारची. तर त्यांना आपण स्वराज्याचे संकल्पक म्हणतो. आणि ते मान्य झालेले अनेकांना, अनेक विद्वानजनांच्या वर्तुळात ते मान्य आहे. तर त्यांनी अतोनात प्रयत्न केले की निजामशाही जी होती अहमदनगरची ती टिकावी. बरोबर. कारण ती गिळंकृत करण्याला एकीकडं आदिलशहा दक्षिणेतला विजापूरचा आणि उत्तरेतनं येणारे मोगल शहाजहान किंवा त्याच्या अगोदर पासून अकबर असे लोक, त्यांचा प्रयत्न होता. दक्षिण संपूर्ण त्यांना जिंकायची होती. लक्षात घ्या. 3 शाळा शिल्लक होत्या. म्हणजे 5 जे म्हटलं ना मी, बहमनी साम्राज्याचे 5 तुकडे पडले, त्यातले 3 शिल्लक राहिले, 2 गेले. त्या तिघांच्या पैकी 2 आणखी दक्षिणेत, विजापूर आणि गोळकोंडा, आदिलशहा, कुतुबशहा आणि निजामशहा म्हणजे अहमदनगरचा इथे महाराष्ट्र. तर त्यांच्या स्पर्धा होती. त्या स्पर्धेत आणखीन आला मुघल सत्ताधारी आणि त्यांनी काय केलं, नंतर आदिलशहा आणि मोगल एकत्र झाले आणि त्यांनी अहमदनगरला निजामशहाला आव्हान दिलं. मलिक अंबर शहाजीराजे यांनी खूप प्रयत्न केले. शहाजीराजेने शेवटी ज्यावेळेला जवळजवळ ते अहमदनगर संपलं त्यावेळेला त्या वंशातला एक लहान मुलगा, त्याचं नाव मुर्तजा, त्याला बरोबर घेतलं आणि त्या संगमनेर परिसरामध्ये पेमगिरी नावाचा एक छोटा किल्ला आहे, तिथं राजधानी केली एक, आणि त्याला मांडीवरती घेऊन निजामशाहीचा कारभार ते पाहू लागले. बरोबर. पण पुढे ते अशक्य झालं. दरम्यानच्या काळात ह्या दोघांचं तहवीळ झाला. म्हणून मग शहाजीराजांनी नाईलाजाने आदिलशहाची नोकरी पत्करली आणि त्या नोकरीच्या मोबदल्यात त्यांना हे मिळालं परत, इथली जागीर. हा पुणे सोपे वगैरे जो प्रांत म्हणतो ना आपण, बरोबर, असा तो मुद्दा होता. मग त्यांना शिवाजी महाराजांना लहान असताना तिकडे पण जावं लागलं. मग त्यांनी ते वातावरण पाहिलं. बरोबर. जे इथे पुण्यात पाहता येत नव्हतं ना. पुणे म्हणजे ते काय राजधानी नव्हे कोणाची, मोगलांची वगैरे किंवा सुलतानाची कुठल्या तरी. तिथं सगळं पाहिलं, त्यांचा कसा कारभार चालतोय, काय चालतंय त्या सगळ्या आदिलशहाच्या दरबारातला. तिथे सगळ्या मोठमोठ्या मातब्बर मराठ्यांना कसं दुय्यम स्थान मिळतं, त्यांच्यामधल्या क्षात्र धर्माचा म्हणजे
क्षत्रियाचं कर्म राहिलं पण क्षत्रियाचं स्टेटस नाही राहिलेलं. हम्म. का संस्कारांचा लोप झालं ना, संस्कारांचा लोप झाला. हा त्याच्यातला तो मुद्दा होता. म्हणजे अगदी स्वतः शहाजीराजे जरी म्हटलं तरी त्यांचं उपनयन झालेलं नाही क्षत्रिय असून. हम्म. शिवाजीराजांचं उपनयन झालेलं नाही लहानपणी. हम्म. तर हे सगळं त्यांना पाहायला मिळालं आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वराज्याची उभारणी करायचं ठरवलं वगैरे वगैरे हे आपल्याला माहिती आहे. ते केलं. लोकांना धक्का बसला सगळ्या. खूप लोकांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं की कसं शक्य झालं. तो एक प्रकारचा चमत्कारच म्हणावा लागतो आपल्याला. अद्भुत गोष्ट घडली ती. ते सभासद जे म्हणतो ना ते उगीच म्हणत नाही. ही असामान्य घटना आहे. असामान्य म्हणजे काय की कुणी विचारच करू शकत नव्हतं त्याचा. बरोबर. एकमेव युनिक अख्ख्या भारतामध्ये कोणाच्या डोक्यात हे आलेलं नाही की हे आपण केलं पाहिजे म्हणून. अगदी. जास्तीत जास्त लोकांची काय असायची काय म्हणतात त्याला महत्वाकांक्षा की बादशाच्या दरबारात जाऊन एक उच्च स्थान मिळलं पाहिजे बस. आणि ते सुद्धा मिळायचं. काही लोकांना मिळायचं. म्हणजे उदाहरणार्थ आदिलशाच्या दरबारात, नंतर इकडे सुद्धा गोळकोंड्यात सुद्धा हिंदू वजीर बिजीर झाले नाही असं नाही. दिल्ली दरबारात नाही झालं कोणी, मोगलांच्याकडे नाही. तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे ना तो बरोबर शिवाजी महाराजांच्या लक्षात आला. त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न केले आणि हळूहळू जिंकत एका बाजूला एका वेळेला दोन शत्रू ना. हो. आदिलशाह पण आणि इकडे मुघल बादशाह पण. तर त्यांना तोंड देत त्यांनी आपले स्वराज्य निर्माण केलं. बरोबर. आणि त्याच वेळेला परकीय सत्ता पण भारतामध्ये आलेल्या होत्या. हो. पोर्तुगीज होते. व्यापाराच्या मिशन म्हणून पोर्तुगीजांचं राज्य झालं होतं स्थापन. इंग्रजांचं डचांचं राज्य नव्हतं. वखारी होत्या. ठीक वखारी होते. पोर्तुगीजांचं राज्यच होतं. बरोबर. तर हे जे परकीय सत्तेचे लोक होते ना त्यांच्याही दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांना काही ते राजे म्हणू शकत नव्हते ना. त्यांच्या दृष्टिकोनातून राजा म्हणजे कोण, तिकडे मुघल बादशाह हो आणि इकडे आदिलशाह. गोवळकोंड्याचा कुतुबशाह सुद्धा त्यांच्या दृष्टीने तेवढा महत्वाचा नव्हता. पण हे दोन महत्वाचे, कारण आदिलशाहच्या ताब्यात इकडे काही समुद्राचा मुलूक होता. शिवाय नंतर इकडे शिवाजी महाराज त्या पूर्वीची गोष्ट नव्हतं तुम्हाला. मुघल सगळे सुरतेची वखार इंग्रजांची. सुरत इंग्रज आहेत, फ्रेंच आहेत, डच लोक आहेत. हे सगळे लोक भारतामध्ये तिकडे आहेत. तर ह्या सगळ्या परकीय सत्ताधाऱ्यांचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज हे अधिकृत सत्ताधारी नाहीत. बरोबर. त्यांच्याशी करार मदार करण्याची गरज नाही. करार मदार कोणाशी करावा लागतो, जे अधिकृत सत्ताधारी असतात. अधिकृत सत्ताधारी म्हणजे कोण, मुघल. बरोबर. म्हणजे कोण, विजयपूरचा आदिलशाह. म्हणून सर टॉमस रो नावाचा त्यांचा वकील होता. बरं. तो जहांगीराच्याकडे गेला आणि जहांगीराकडे त्याने अर्ज केला इंग्लंडच्या बादशाच्या मार्फत की आम्हाला तुम्ही तुमच्या राज्यात परवानगी द्या व्यापार करण्याची, जकात माफ करा वगैरे 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 अशा प्रकारचा. आणि असा अधिकृत परवाना त्यांनी घेतला. आणि मग इंग्रजांचं मुख्य ठिकाण कोणतं झालं, सुरत. बरं. सुरतेला मुख्य ठिकाण होतं. अच्छा. मुंबई कलकत्ता हे नंतरच्या गोष्टी झाल्या. सुरतेला अगोदर. बरोबर. तर तिथे ते इंग्रज. आता यातलं कुणीच शिवाजी महाराजांना मानत नाही ना. आणि मोगलांच्या दृष्टिकोनातून, आदिलशाहच्या दृष्टिकोनातून ते शत्रूच सरळ सरळ. बरोबर. इंग्रजांचे किंवा या लोकांचे ते शत्रू नसले समजा तरी त्यांचं स्टेटस काय. तर हे बंडखोर मानायचे शिवाजी महाराजांना. बंडखोर म्हणायचे. हो. म्हणजे आमच्या सत्तेतला आव्हान देणारा हा एक बंडखोर मनुष्य आहे. बस. म्हणजे त्याला म्हणजे बुरटाच थोडक्यात सांगायचा मुद्दा. ते त्याचा बंदोबस्त आम्ही करणार. पण तो करणार म्हणजे कसा, एक राजा दुसऱ्या राजाचा हे करतो बंदोबस्त, तशा पद्धतीचं नाही. असं स्टेटस, असा दर्जा शिवाजी महाराजांचा. एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे तुम्ही बघा, आता मगाशी तुम्ही सांगितलं 32 मनाचं सोनं असलेलं सिंहासन म्हणजे किती वैभव असतील बघा. हो. बघा ना, सैन्य झालं, हे सगळं झालं, प्रदेश झाला. अगदीच. राजासारखं नक्कीच आहे, पण राजा म्हणायला कोणी तयार नाही ना. म्हणून तो एक मुद्दा, हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे. हो. लिगॅलिटी आहे, अधिमान्यता पाहिजे. बरोबर. तर ह्या पुढच्या गोष्टी होतात. किंबहुना जे मराठा सरदार होते ते सुद्धा त्यांना राजा म्हणायला कसं बोललात. अहो, मला आश्चर्य वाटतं की चंद्रराव मोरे जावळीचे, ते शिवाजी महाराजांना म्हणायला लागले की तुम्हाला राजा कोणी केलं, आम्हाला म्हणजे विजयपूरच्या बादशाचे आम्ही आहोत ना, लक्षात घ्या. तर अशी ती पंचायत होती. ते आपल्याच लेवलचे मानायचे शिवाजी महाराजांना की आमच्यासारखेच हे एक मनसबदार आहेत. यांचे वडील आदिलशाहचे नोकर होते. तर या सगळ्या लोकांना गप्प केलं पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला व्यवहार जागतिक पातळीवरती करता आला पाहिजे.
अगदी खरंय. म्हणजे ज्या वेळेला या युरोपियन सत्तांची जहाजं आपल्याकडे येतील, हो. आपल्या समुद्रात येतील, त्यावेळेला त्यांनी आपल्याला आपली परवानगी घेतली पाहिजे. दस्तक म्हणतात त्याला. बरोबर. त्याकडे असलं पाहिजे. आपल्याला त्यांनी कर दिला पाहिजे. हम्म. आपल्याकडे व्यापार करताना आपल्याला कर दिला पाहिजे त्याचा बरोबर. व्यापाराचा. मोगलांना किंवा यांना त्याचं कामा नाही. आता ते कधी शक्य होईल? तुम्ही अशा प्रकारे जेव्हा राजे असाल तेव्हा शक्य होईल. बरोबर. म्हणून राज्याभिषेकाची ती गरज होती. गरज होती. आता ही गरज पुष्कळ आहे, पण त्या गरजेला अधिष्ठान काय आहे? हम्म. अधिष्ठान पहिलं म्हणजे तुम्ही त्यासाठी क्षत्रिय असला पाहिजे. हो. अधिकृतपणे धर्मशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी क्षत्रिय नसणाऱ्याला राज्याभिषेक नाही करता यायचा. हम्म. तर पहिला मुदत तो आला. आणि गागा भट्ट हे पुरोगामी ब्राह्मण, लक्षात घ्या. ते जेव्हा ते अनेक वेळेला महाराष्ट्रामध्ये यायचे, त्यांचं महाराष्ट्र म्हणजे त्यांचंच ना, पैठणचे मूळचे. पैठणचेच ते. तर अगोदरपासून त्यांचा आणि शिवरायांचा परिचय होता. बरोबर. ते सारस्वतांच्या एका अशा धर्मासंबंधीच्या खटल्यासंबंधी इथे आले होते हम्म. महाराष्ट्रात. त्यांनी सारस्वतांच्या बाजूने निर्णय दिला. बरं. म्हणजे तो एक मुद्दा आहे ना, की सारस्वत मंडळी जी आहेत ना, ते ब्राह्मण लोक सारस्वतांना ब्राह्मण नाही मानायचे. हम्म. मग ब्राह्मण, फुलफ्लेज ब्राह्मण कोण? तर त्याला 6 कर्म करता आली पाहिजेत. षटकर्माचा अधिकारी. अच्छा. हे बघा, मी षटकर्म तुम्हाला सांगतो. अध्ययन, अध्यापन, हम्म. यजन, याजन, दाद आणि प्रतिग्रह, ही 6 कर्म. बरं. याला अधिकारी कोण? ब्राह्मण. फक्त ब्राह्मण. म्हणजे हे 3 वर्ण द्विज आहेत, पण सगळ्यांना 6 कर्माचा अधिकार नाही. इतर दोघांना म्हणजे क्षत्रियाला आणि वैश्याला 3 कर्मांचा अधिकार आहे. बरं. 4थ्या नाही, 5व्या नाही, 6व्या नाही. हम्म. म्हणजे कोणत्या? हे पहा, ते वेद शिकू शकतात, हम्म. शिकवू शकत नाही. बरं. अध्ययनाचा अधिकार आहे, अध्यापनाचा अध्यापनाचं नाही. बरं. ओके. यज्ञ करू शकतात. हम्म. यज्ञ करवू शकत नाहीत. पौरोहित्य नाही करू शकत. याजनाचं नाही, तो ब्राह्मणांना. हम्म. आणि दान देऊ शकतात, घेऊ शकत नाहीत. हम्म. ते फक्त ब्राह्मण घेऊ शकतात. मग ते सारस्वत म्हणायचे की आम्ही ब्राह्मणच आहोत, आम्हाला 6 कर्मांचा अधिकार. ते म्हणले नाही. मग गागाभट्ट गागाभट्ट आले आणि त्यांनी शेणवी जाती, म्हणजे सारस्वतांना शेणवी म्हणायचे, त्यांना षटकर्माचे अधिकारी आहेत म्हणून त्यांना तो देऊन टाकला अधिकार. असा तो पुरोगामी ब्राह्मण आहे. मग ज्या वेळेला हळूहळू त्यांच्या लक्षात आलं गागाभट्टांच्या की अरे, विशेष गोष्ट आहे की भारतामध्ये हा एकटाच मनुष्य आहे की ज्यानं सत्तांना असं आव्हान दिलं आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं. आता या राज्याला एक धार्मिक स्तरावरती वैधानिक म्हणतो आपण प्रतिष्ठा दिली पाहिजे, म्हणजे रिच्युअल काहीतरी त्यासाठी अपेक्षित आणि त्याच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम त्यांनी केलं. मग ते स्वतः इथे आले आणि त्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी एक मिटिंग घेतली. सभासदांनी वर्णन केलं ना त्या मिटिंगचं. हो हो. एक ब्रेन स्टॉर्मिंग. आजच्या भाषेत. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे सगळे शिवाजी महाराजांच्या दरबारातले जे कोणी मानकरी असतील वगैरे वगैरे, स्थानिक पंडित असतील, पण त्या स्थानिक पंडितांचा दर्जा काय गागाभट्टापेक्षा भारी नाही. बरोबर. गागाभट्ट सगळ्यात वरचा. आणि तिथे गागाभट्टांनी सांगितलं की तुम्हाला हे जर केलं तुम्ही तर हा दर्जा प्राप्त होईल. ते मान्य झालं सगळ्यांना. आणि मग त्याप्रमाणे तो राज्याभिषेक करायचं ठरलं. राज्याभिषेक झाला. म्हणून ते जे म्हटलं ना 6 जून त्रयोदशी, बरोबर, जो ज्येष्ठ शुद्ध, हा फार महत्वाचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात, भारताच्या इतिहासामधला. अगदी. कारण अप्रतिहतपणे विस्तार होत चाललेली आणि भारतीय उपखंडात पूर्णपणे विस्तार पावत असलेली जी सत्ता आहे, इतिहासाचा प्रवाह आहे, तो प्रवाह शिवाजी महाराजांनी थोपवला आणि बदलला, वळवला. आपण आपल्या प्रस्तावनेत त्याचा उल्लेख केला की तो उत्तरेकडून दक्षिणेकडे तो प्रवाह चालू होता. एक्झॅक्टली. तो महाराजांनी उत्तरेकडे त्यांनी नेला, म्हणजे त्यांच्या नंतरच्या काळातल्या वारसदारांनी. बरोबर. हा इतिहास, तो प्रवाह म्हणजे नुसता प्रवाह बदलला नाही, तो 180 अंशात त्याला टर्न दिला. वा. पूर्ण. बरोबर बरोबर. त्या अर्थानं ते इतिहासाचा प्रवाह बदलला. म्हणून ते नुसते शक करते नाही, हो, ते युग करते. वा वा. सर, असाच एक महत्वाचा एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे गागाभट्टांची भूमिका खूप महत्वाची आणि निर्णायक भूमिका होती या बाबतीमध्ये. यात आणखीन कोणत्या तांत्रिक अडचणी होत्या का, किंवा एका विशिष्ट ज्ञातींचा याला विरोध होता राज्याभिषेकाला, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं? नाही, मी तुम्हाला सांगू, हे जे सगळं घडलं ना, ते उत्तर पेशवाईमध्ये आणि इंग्रजी जमान्याच्या उत्तरार्धामध्ये परत,
म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद उद्भवला. बरं. त्याच्यातलं हे प्रॉडक्ट आहे. अच्छा. म्हणजे कुणी तसा आक्षेप घेतला नसेल असं नाही. आता ते ब्रेन स्टॉर्मिंग सेशन झालं ना. हो हो. आता हे बघा, मला तुम्ही सांगा, ज्या वेळेला दादा वाटतं प्रस्ताव मांडला त्यावेळेला कुणीतरी पॉइंट आउट केलं असतं ना, की अहो काही लोक तर असं म्हणतात की कलियुगामध्ये फक्त 2च आहेत. क्षत्रिय नाहीच आहेत. हा, म्हणजे हे उलट अशा पद्धतीने पॉइंट आउट करणं आणि हे सगळं तावून सुलखून घेणं, आपण जे करतो ते बरोबर आहे, धर्मशास्त्राला धरू नये, उद्या कुणी आक्षेप घेता कामा नये. हो हो. अगदीच. अशा पद्धतीने आला असं ना तो मुद्दा. अगदी. पण तो कुणी असा जाहीरपणे मांडलेला आहे का? याच्यामध्ये हो. प्रतिवाद केलाय का? कुणी विरोध केलाय का गागाबादला? नाही. असं नाहीये. हे नंतर कसं आहे की एकदा वाद सुरू झाला ना आणि संघर्ष सुरू झाला तर असलेले नसलेले सगळे मुद्दे पुढे लोक आणतात आणि त्याचा उपयोग करून घेतात. बरोबर. या एका किरकोळ कुठेतरी उल्लेख आला, तो घेऊन ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांच्यावरती तोफा टाकल्या. बरोबर. आणि हे समजू शकतो आपण. तो ऐतिहासिक प्रक्रियेचा भाग आहे, लक्षात घ्या. हो हो हो. अगदीच. हे बा, त्या काळामध्ये ब्राह्मणांच्या वर्चस्वाला शव देण्यासाठी जेवढे जेवढे म्हणून मुद्दे शक्य होते आणणं, तेवढे आणले गेले आणि त्या प्रमाणात त्या चौकटीत ते समर्थनीय आहे. अगदीच. पण ते संपलं ना आता. खरं. तुम्ही तेच मुद्दे घेऊन आज परत परत तेच म्हणायला लागणार तर तो हा, म्हणजे अनेक असे आरोप होतात की खूप दक्षिणा द्यावी लागली आणि विरोध केला गेला वगैरे. अहो, जरूर काही अशा पद्धतीने काही लोक मान्य करतात की त्यांनी ब्लॅकमेल केलं शिवाजी महाराजांना. हो, अशी एवढा मूर्खपणा जगाच्या पाठीवरती कुठे असेल का? हो. शिवाजी महाराज काय दुसऱ्याकडून फुकट कामं करून घेणार होते का? नक्कीच नाही. त्यांच्या दर्जाला साजेल अशी दक्षिणा दिली त्यांनी. एक्झॅक्टली. ते काय त्यांनी सांगितलं का इतकं देतं का नाही? बरोबर. करत ते काम करतो असं काय का? तो संपूर्ण त्या रिच्युअलचा भाग आहे, लक्षात घ्या. भाग आहे. तर तुम्हाला ते रिच्युअल आवडत नाही समजा, किंवा तुम्ही स्वतःला आधुनिक समजला म्हणून त्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला हे वाटत असेल ना. पण तत्कालीन रयतेची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेचा पण विचार महाराजांनी यामागे केला. तर मुद्दा आहे. हे आता जे आक्षेप येतात ना लोक, ते अनैतिहासिक आहेत, त्याला अॅनाक्रोनिझम म्हणतात. आणि काळाची चौकट, त्यांच्या ज्या श्रद्धा होत्या, हो, त्यांची जी चौकट होती विचार करण्याची, त्यांचे जे कन्सेप्ट त्यांना उपलब्ध होते, बरोबर, त्याप्रमाणे ते कृती करणार ना. आज त्या श्रद्धा नसतील, बरोबर, आज ती चौकट नसेल संकल्पनांची, म्हणून तुम्हाला ते ऑड वाटत असेल. बरोबर. पण ती तुम्ही तुमची भूमिका त्यांच्यावरती प्रोजेक्ट नाही करू शकत. अगदीच. म्हणजे त्या काळाच्या संदर्भ चौकटीत जाऊन आपण याचा विचार केला. अगदी खरं आहे सर. आणि त्या काळाच्या कशाला, आज घ्या ना राज्याभिषेक. हो, आता झाला ना मध्ये मागच्या वर्षी. अगदी. इंग्लंडच्या राजाचा झाला. मग तिथे का नाही गेले लोक? हो. आणि का नाही विचारलं किती पैसे खर्च झाले? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. नाही का? किंबहुना आपल्या लोकशाही रचनेमध्ये सुद्धा शपथविधी घेण्याची प्रथा आज पण आहे. एक रिच्युअल, ते एक वेगळ्या प्रकारचे रिच्युअल. जोपर्यंत शपथ घेत नाही तोपर्यंत तो आदिमान्यता नाही, लोकसभेचा किंवा याचा मेंबर सुद्धा होऊ शकत नाही अधिकृतपणे. अगदी खरंय, अगदी खरंय. सर, राज्याभिषेक झाला त्यावेळेला महाराजांनी अशा कोणत्या महत्वाच्या कृती केल्या ज्याचा प्रतिकात्मक अर्थ खूप महत्वाचा आहे, काय सांगाल? प्रत्यक्ष राज्याभिषेक होत असताना छत्र जे धरलं, छत्रपती, हो, हे फार महत्वाचं राजचिन्ह आहे. हो, त्यामुळं ते आता खऱ्या अर्थाने राजा झाले. हा मुद्दा आहे. आता महत्वाच्या गोष्टी त्यांनी कोणत्या केल्या असतील मला सांगतो, की त्यांनी स्वतःच्या नावाचा, ऍक्च्युली त्याला त्यांनी राज्याभिषेक म्हटलं. हो. नंतरच्या काळात लोक त्याला शिवशक म्हणायला लागले. तर कालगणना सुरू केली, स्वतःची कालगणना. हो, स्वतंत्र. म्हणजे आता पूर्वीच्या राज्यापेक्षा हे वेगळं आहे, म्हणजे काळ बदललेला आहे. शक सुरू करतो म्हणजे काय करतो आपण, एक वेगळा एरा म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये. बरोबर. म्हणून तो शक सुरू केला. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ते शककर्ते झाले. हा त्याच्यातला महत्वाचा भाग. दुसरा असं की स्वतःचं चलन ज्याला म्हणतो आपण, बरं, ते त्यांनी सुरू केलं. म्हणजे होन हा राज्याभिषेकानंतरचा आहे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. दुसरी गोष्ट अशी, त्यामुळे चलन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आज सुद्धा आपण बघतो चलनाला किती महत्व असतं. म्हणजे स्वतःच्या नावाचं चलन सुरू केलं त्यांनी. अगदी अगदी व्यवच्छेदक लक्षण ते समजलं जातं. अगदी सार्वभौमतेचं जे लक्षण असतं, बरोबर, की तुमच्या राज्यात तुमचं चलन चालतं का, तर तुम्ही खरे सार्वभौम ना. सॉव्हेरियन. सॉव्हेरियन स्टेटचं लक्षण येते. बरोबर. आणि तिसरा मुद्दा म्हणजे भाषा. त्यांनी काय केलं माहिती का, हे बा, म्हणजे आता तुम्हाला सांगतो की चलनाचा संबंध कुठे येतो, खजिन्याशी येतो ना शेवटी. म्हणजे तुमच्या खजिन्यात कोणाचं चलन आहे आणि ते वापरात येतं की नाही. तर खजिन्यासाठी एक शब्द आहे कोश, संस्कृत मधला कोश. आणि आणखीन एक कोश असतो, तो म्हणजे शब्दांचा शब्दकोश असतो.
तर त्या काळातला राज्यव्यवहार सगळा पर्शियन भाषेतनं व्हायचा. कारण मध्ये 300-400 वर्ष राज्य कोणाचं होतं? पर्शियन भाषा बोलणाऱ्याच लोकांचं होतं ना. परकीय सत्ता. सगळे प्रशासनातले शब्द, राज्य व्यवहारातले शब्द हे पर्शियन मध्ये यायचे. महाराजांच्या असं लक्षात आलं की सत्ता गाजवायची ती आपल्या भाषेतून गाजवली पाहिजे, राबवली पाहिजे, दुसऱ्याच्या भाषेतून नाही. तरच आपण खऱ्या अर्थाने सॉवरीन होऊ शकतो, बरोबर, सार्वभौम होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी आज्ञा दिली हनुमंतांना की तुम्ही राज्य व्यवहार कोश तयार करा. म्हणजे जे शब्द सत्तेमध्ये वापरले जातात, प्रशासनामध्ये वापरले जातात पर्शियन, त्यांच्याऐवजी त्याला पर्यायी प्रतिशब्द समानार्थाचे मराठी शब्द वा. आणि त्याप्रमाणे तो राज्य व्यवहार कोश तयार झाला. आणि त्याच्यात पूर्वीचे सगळे जे महत्वाचे जे शब्द होते ना, म्हणजे आता कशाला उदाहरणार्थ पिलखाना म्हणजे हत्ती, बरोबर आहे. हत्ती हा शब्द, तो पिल शब्द पर्शियन आहे. मग त्याला गजशाळा हा असा शब्द आला उदाहरणार्थ. सगळं म्हणजे जेवढे शब्द होते ना त्याच्यामधले, म्हणजे आता बाकी मी सगळे सांगत नाहीत, संपूर्ण कोश पाहण्यासारखा येतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्तेचा आहे. सत्तेत सगळ्यात नंबर 1 ला कोण असतो? राजा. तर राजाला लोक काय म्हणायचे? पातशाह. तर नाही, पातशाला आता राजा म्हणा, हा मराठी शब्द आला. म्हणजे संस्कृत उद्भव असेल किंवा संस्कृतच असेल, त्यांनी काय बिघडलं. नंतर दुसरा कोण असतो? प्रधान. हो, म्हणजे प्रधान. खरं तर त्याच्यासाठी शब्द कुठला असायचा? पर्शियन पेशवा. तर त्याला प्रधान म्हणा. नंतर मुजुमदार, सचिव. हो, लक्षात घ्या. बरोबर. परराष्ट्र व्यवहार जो बघायचा, अल्ला मसलत करतात, तो डबीर असायचा पर्शियन मधला, त्याला तुम्ही सुमंत म्हणा. हे सगळे शब्द जे आहेत ना ते शिवाजी महाराजांनी घेतले. बरोबर. आता आणखीन एक मुद्दा आहे, म्हणजे ते रिप्लेस केले. तो मुद्दा असा आहे की न्याय व्यवस्था. मुसलमानी राज्यामध्ये अंतिम अधिकारी कोण असायचा? तो काजी असायचा. बरोबर. इथे त्यांनी पंडित, म्हणजे ज्याचा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे असा पंडितराव हे पद निर्माण केलं. वा. म्हणजे हा जो सगळा ना व्यवहार त्यांनी असं बदललेला आहे. बरोबर. म्हणजे भाषिक हा जो बदल होता हा संस्कृतीच्या अंगाने सुद्धा पुढे जायला होता. आणि पंडितराव म्हणजे फक्त भाषिक बदल नाहीये. हो, ते कुठल्या शास्त्राने आमचा व्यवहार चालला सगळा. बरोबर. हो, बरोबर. तिथे धर्माचा, शास्त्राचा आणि संस्कृतीचा सगळ्याचा मिलाप होत असेल आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगतो, महत्वाचा मुद्दा आहे की लोकहितवादींनी शिवाजी महाराजांच्या या सगळ्या राज्याला क्रांती म्हणावे असं म्हटलेलं आहे. क्रांती हा पहिला माणूस. वा. त्याला क्रांती शब्द वापरलेला. वा. क्रांती म्हणजे आग्रमूल बदल, आमूलाग्र बदल. अगदी. सर, तुम्ही भाषेच्या संदर्भात मुद्दा मांडत होता, तर आपल्याच प्रस्तावनेमध्ये एक महत्वाचा उल्लेख मला इथं सांगावासा वाटतो. तो म्हणजे धोंडीराज व्यास जे होते रघुनाथपंत हणमंत यांच्यासोबत, तर त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचं वर्णन करताना एक खूप सुंदर शब्द वापरलाय. तो तुमच्या प्रस्तावनेत आलेला आहे. त्याला शिवसार्वभौम असा त्यांनी तो शब्द वापरलेला. अगदी. कारण शब्दांच्या अनुषंगाने 100% संस्कृतीचा प्रवाह पुढे वाहत असतो. आणि तो सुद्धा मला वाटतं राज्याभिषेक एक महत्वाचा भाग होता, महत्वाचा अंग होता. सर, आपण या मुलाखतीच्या समारोपाकडे येऊया. नाही, समारोप करण्यापूर्वी मला एका गोष्टीचा उल्लेख करू द्यात की हा जो महत्वाचा ग्रंथ आपण माझ्याकडून करून घेतला त्याचं श्रेय आपले मित्र अनिल पवार यांच्याकडे आणि अर्थात तुमच्याकडे हे मला दिलंच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. आता बोला. अगदी. समारोप मला या दृष्टीने असा म्हणायचा होता की आपण ही सगळी पायाभरणी पाहतो, स्वराज्याची, रयतेच्या स्वराज्याची पायाभरणी, पण याच्या मागे संतांचा एक महत्वाचा विचार होता. तर राज्याभिषेकाच्या अनुषंगाने आपण पायिकीचे अभंग सुद्धा या प्रस्तावनेमध्ये मांडलेले आहेत. तर संत विचार आणि राज्याभिषेकाचा विचार याचं नातं काय सांग? हा महत्वाचा मुद्दा आहे अत्यंत. आणि थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की पहिल्यांदा म्हणजे रामदेवराव यादवाचं राज्य गेल्यापासून तर म्हणजे आपली राजकीय सत्ता गेली, आपलं राजकीय स्वायत्तता, राजकीय स्वराज्य गेलं. पण भाषिक स्वराज्य ठेवण्याचं काम संतांनी केलं. वा. संत साहित्य निर्माण होत राहिलं, त्याच्यावरती निरूपण होत राहिली, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्यात मराठी भाषा राहिली. बरोबर. जरी राज्य व्यवहारात ती नसली तरी सुद्धा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा की लोकांच्या मध्ये जे स्वत्व आणि सत्व ते जपण्याचं काम सांस्कृतिक दृष्टिकोनातून हे संतांनी ठेवलं, हे केलं. हे न्यायमूर्ती रानडे यांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तो आपण जरूर त्यांचा ग्रंथ पाहावा. हे त्यांचं निश्चितपणे महत्वाचं काम आहे. आणि मग ते भाषिक स्वराज्य जे होतं त्यात जोपर्यंत त्याला राजकीय स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत ते परिपूर्ण होत नाही. अगदी खरंय.
ते काम शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्यांना ज्यांनी मदत केली लोकांची जागृती होण्यात, तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो की तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या सैनिकांना केलेला उपदेश आहे, बेसिकली इथल्या मावळ्यांना. बरं. कारण तोपर्यंत फार विस्तार झाला नव्हता महाराजांच्या स्वराज्याचा. तर त्याच्यात त्यांनी सैनिकाचं नीतिशास्त्र, सैनिकांचं नीतिशास्त्र, सैनिकांनी कसं वागावं, बरं, त्याचे आणि राजाचे संबंध कसे असावेत, राजाचं काय कर्तव्य आहे, अशा पद्धतीने गनिमी काळाचा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो उल्लेख येतो. बरं, काय प्रकारे. तर हे आहे आपल्याकडे चालू होतं, ते गेलं नव्हतं कुठे. बरोबर. आणि इतकंच नव्हे, थोडक्यात शेवटचा मुद्दा आणि तो महत्वाचा आहे की शिवाजी महाराजांना बाकीचे लोक काही का म्हणतात, अधिकार त्यांचा देवत किंवा न देवत, त्यांचा अधिकार खरा ईश्वर दत्तच आहे, कारण ती ईश्वरी प्रेरणा आहे एका बाजूने, असा विचार करता येतो. तो विचार अध्यात्माच्या क्षेत्रात तुकाराम महाराजांनी केला. वा. कारण तुकाराम महाराजांना सुद्धा याच कारणावरून त्यावेळचे लोक वेदांचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही कसा उपदेश करता, उपदेश करण्याचाही अधिकार नाही असं म्हणत होते. बरोबर. हे आमचं राज्य आहे, थोडक्यात मुद्दा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की मला माझा राज्याभिषेक झालेला आहे या अध्यात्माच्या क्षेत्रात, आणि तो प्रत्यक्ष परमात्म्याने केलेला आहे. अशा प्रकारचे त्यांचे अभंग आहेत, ते आपल्या ह्याच्यात आलेले सगळे. अगदी खरंय. हो, अगदी खरंय. सर, या ग्रंथाच्या केला सामरस्य अभिषेक, केला सामरस्य अभिषेक. हो. त्याच्यात ती वाद्य वाजली सगळी, मंत्र म्हटले गेले, हे सगळं की जेणेकरून जणू काही तो पुढील काळात शिवाजी महाराजांच्या होणाऱ्या राजकीय राज्याभिषेकाची ती एक आध्यात्मिक सूचना असं म्हणू शकतो आपण. वा, अप्रतिम. सर, या ग्रंथामध्ये आपण राज्याभिषेकाच्या या घटनेचं वर्णन करताना आपला स्वतःचा एक शेर आहे, तर तो शेर आणि त्याचा अर्थ आपण थोडक्यात सांगावा, म्हणजे आपण समारोपाकडे जाऊ. या ग्रंथामध्ये मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावरती जो एक शेर रचला तो आपल्या पुढे सादर करतो. जेब उतरी औरंग की, मुरझा ताऊस तख्त का, रंगीन हो गया रायगड, रुख ही बदला वक्त का. वा. त्याचा अर्थ असा आहे की औरंगजेबाची शोभा आहे, किंवा औरंग या शब्दाचा अर्थच पण शोभा वगैरे. जेब पुढे औरंगजेबामध्ये जो जेब येतो ना, जेब म्हणजे शोभा. तर औरंगजेबाचा जेब उतरला, शोभा गेली. कारण त्यांनी 3 दिवस स्वतःला कोंडून ठेवलं होतं, अन्नपाणी वर्ज केलं, जेव्हा त्याला कळलं राज्याभिषेक झालाय ते. हो, असा त्याचा हे आहे, बॅकग्राऊंड आहे. मुरझा ताऊस तख्त का, तो मयूर सिंहासनावरती बसायचा. ताऊस म्हणजे मोर, ताऊस तख्ते, ताऊस म्हणजे मयूर सिंहासन, हे शहाजहाननी केलं होतं. हो. तर त्यातला तो मोर होता, तो मुरज गया, म्हणजे तो म्लान झाला असा त्याचा. मायूस. रंगीन होगा रायगड, रायगड हा रोषणाई केली ना सगळी, त्याचं रायगडाची शोभा वाढली, तो रंगीन झाला असा त्याचा अर्थ. आणि रुख ही बदला वक्त का, या सगळ्यापेक्षा महत्वाचा मुद्दा काय की काळाचा रोख, काळाची दिशा बदलली, नवीन युग सुरू झालं, असा त्याचा अर्थ आहे. वा. शिवराज्याभिषेक ही घटना म्हणजे नव्या युगाची नांदी होती, सुवर्ण युगाची नांदी होती. आणि त्या अर्थाने रंगीन हो गया रायगड, रुख ही बदला वक्त का, हे सरांच्या शब्दामध्येच समर्पकपणे आपल्याला इथं सांगावंसं वाटतं. या ग्रंथाच्या शेवटी शिवभारतामधला एक श्लोक आहे, परमानंदाच्या शिवभारतातला हा जो श्लोक आहे तो असा आहे की महाराष्ट्रो जनपदस्थ दानीम तत् समाश्रयात अन्वर्तथाम अनुभवत समृद्ध जनतान्वितः. याचा अर्थ की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता सुखी समृद्ध झाली आणि महाराष्ट्र, महान असं राष्ट्र, हे नावच अन्वर्थ झालं, सार्थ झालं. मला वाटतं स्वराज्याचं आणि शिवराज्याभिषेकाचं सार जर काय असेल तर तो हा श्लोक आहे. डॉक्टर मोरे सर, आपण आज इथे आलात आणि शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या विषयाच्या अनुषंगानं जी काही चर्चा केलीत त्याबद्दल मी बुक विश्वच्या टीमच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. आणि आपल्या दर्शकांनाही मी विनंती करतो की अशा उत्तमोत्तम विषयांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी, असे एपिसोड्स आपल्याला बघता यावेत, यासाठी बुक विश्वच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.